एकीकडे पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे, तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपली भूमिका मवाळ केल्याचं दिसतंय। पेपर फुटी विरोधामध्ये 27 दिवस उपोषण करणाऱ्या वांगचुक यांनी मध्यरात्री 1:15 वाजताच्या सुमारास उपोषण मागे घेतलं। विशेष म्हणजे ज्यांच्या मंचावरती वांगचुक उपोषण करत होते त्या सीजेपीचा एकही कार्यकर्ता उपोषण सोडताना उपस्थित नव्हता। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंग आणि लडाख एपेक्स बॉडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये वांगचुक यांनी उपोषण सोडलं। मागण्यांवरती लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण संपवल्याचं वांगचुक यांनी सांगितलं। उपोषण सुरू ठेवायचं किंवा संपून जायचं हे दोनच मार्ग आपल्याजवळ होते, असंही वांगचुक यांनी नंतर सांगितलं। धर्मेंद्र प्रधान जी के इस्तीफे पे क्या हुआ? पहली बात तो इस बात पे वो अभी मुझे कोई आश्वासन नहीं दे पा रहे थे कि ऐसा कब होगा। अब मेरे सामने दो रास्ते थे, या तो मैं और अनशन पर बैठूं हफ्तों और शायद उसी में ख़त्म हो जाऊं। अगर वो ऐसा नहीं करते, इस्तीफ़ा नहीं देते, तो इससे हानि हमें या बच्चों को नहीं होगा, सरकार को खुद होगा। इस छोटे से मुद्दे को न टालकर वो खुद अपनी हानि कर रहे हैं, बल्कि दे देते इस्तीफ़ा तो कब से उनका ये सारा नुकसान रुक जाता। पण वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी काही सवाल उपस्थित केलेत। यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांना टोला लगावलाय। मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती। हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं, तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता। त्यांनी उपोषण कधी सोडावं न सोडावं उपोषण बसलेल्याला कळतं ना। आणि तुम्ही कोण ठरवणार आहे काय कधी काय झालं पाहिजे? तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 4 दिवस तुम्ही उपोषणावर बसून बघा ना, कळेल ना तुम्हाला। दालाहाटीचा सगळा भाव कळेल ना। इतरांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः काय तुम्हाला मदत करता येईल ते करा, नसता टीका करू नका।